कॅप्शनवरून तुम्हाला समजलंच असेल की आजच्या ब्लॉगची थीम काय असणार आहे। तर आज आपण नेल आर्ट बाबतीत शिकणार आहोत। जर तुम्ही विचार करताय की मला एक नेल आर्टचा छोटासा बिझनेस टाकायचा आहे किंवा तुम्हाला स्वतः नेल आर्ट करायचं, जर तुम्ही प्रेसॉन्स आणताय आणि त्या प्रेसॉन्स तुम्ही जर तुमच्या नेल्सवर स्टिक करताय पण त्याच्या आधी कोणती काळजी घेतली पाहिजे, ह्यासाठी आजचा ब्लॉग आहे। तर तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा, एंड पर्यंत बघा, त्याच्यातून तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळणार आहे। आणि माझे चॅनल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईबही करा, जेणेकरून तुम्हाला भरपूर नेल्सच्या व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळणार आहे। आपण एक सेशन घेऊया की नेल्सच्या प्रेसॉन्स वगैरे तुम्हाला कसं करता येईल करून। ओके, तर चला, हे प्रोडक्ट आहेत, काय काय आपल्याला प्रोडक्ट लागणार आहे ते बघायचं आहे। आज आपण एका मॉडेलवर नेल आर्ट करणार आहोत। माझी एक फ्रेंड आहे रिदा करून, सो तिच्यावर आज आपण नेल आर्ट करणार आहोत। पण त्यासाठी आपल्याला प्रोडक्ट काय लागणार आहेत, इक्विपमेंट काय लागणार आहेत, त्या सगळ्या गोष्टी शिकून घेऊ। ओके, चला ब्लॉगला सुरू करूया, एंड पर्यंत बघा, कारण की भरपूर काही गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहे। तर चला, ही आहे मशीन, त्याला UV लॅम्प म्हणून बोलतात। ओके, ह्याच्यात आपली नेल पेंट क्युअर होते, म्हणजे सुकवली जाते। त्याच्यानंतर हे आहेत आर्टिफिशियल नेल्स, ज्याला आपण टिप्स म्हणून ह्या प्रोफेशनल लँग्वेजमध्ये टिप्स म्हणून ओळखलं जातं। त्याच्यानंतर हे आहेत सगळे नेल आर्टचे ब्रश, मी स्पॉन्सर ब्रँडचे यूज करते। ओके, त्याच्यानंतर आहे क्युटिकल कटर, चोबाचं क्युटिकल कटर आहे, मी ह्याच्याने खूप छान पद्धतीने क्युटिकल कट। त्याच्यानंतर हे एक पॅलेट आहे, ज्याच्यावर आपण नेल पेंट घेतो आणि मग आर्टसाठी आपल्याला ती यूज होते। त्याच्यानंतर हे सगळे शेड्स आहेत, म्हणजे हे सगळे शेड नाहीत, ह्याच्यात फक्त 2 शेड आहेत, 3 शेड आहेत। एक तर हा आहे न्यूड शेड, त्याच्यानंतर हा ब्लूमध्ये एक आहे शेड आणि त्याच्यानंतर हा व्हाईट शेड। जो रिदाने नेल आर्ट जे आर्ट सिलेक्ट केलेले त्याच्यासाठी हे 3 शेड आम्ही सिलेक्ट केलेले आहेत। हे बाकी सगळ्या गोष्टी आहेत, हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे जेव्हा आपण आर्ट करणार असू। ओके, त्याच्यानंतर हे आहे टिप कटर, म्हणजे आपण ह्याला नेल कटर बोलू शकतो, पण प्रोफेशनल नेल आर्टच्या लँग्वेजमध्ये ह्याला टिप कटर म्हणतात। ओके, त्याच्यानंतर आहे हे हार्ड बफर। ओके, मी ही स्पॉन्सरचं यूज करते। नंतर हे आहे सॉफ्ट बफर, तुम्ही बघू शकता। ओके, त्याच्यानंतर आहे डस्टिंग ब्रश। ओके, त्याच्यानंतर आहे क्युटिकल पुशर आहे। ओके, त्याच्यानंतर ह्याला ब्लू स्टिक म्हणतात। त्याच्यानंतर हे क्युटिकल कटरच आहे, जसं हे आहे तसंच आहे, पण नेल आर्टमध्ये जास्ती करून ह्या गोष्टी यूज होतात। त्याला आपण ड्राय मॅनिक्युअर यूज करताना किंवा करताना हे यूज करतो आणि हेही यूज करतो। जेव्हा आपण नॉर्मल सलॉनमध्ये जातो तेव्हा ही इक्विपमेंट तुम्ही बघितलीच असाल। ज्याला ह्याच्याने पॉसिबल होत नाही किंवा प्रोफेशनली जर शिकला नसाल, तुमची प्रॅक्टिस नसेल, तर तुम्ही ह्याने क्युटिकल कट करू शकता। ओके, त्याच्यानंतर आहे हे सुद्धा नेल आर्टचं एक टूल आहे, ते आपण कशासाठी यूज करणार आहोत ते पण पुढे बघूयाच। ओके, त्याच्यानंतर हा आहे हँडड्रेस, तुम्ही बघू शकता, त्याच्यावर आपण क्लायंटचे हात ठेवणार आहोत। आणि त्याच्यानंतर हे वाईप्स आहेत। ओके, मी ते माझ्या पर्सनल यूजसाठी मी हे यूज करते। ओके, एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला फक्त लागणार आहेत, तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। ओके, त्याच्यानंतर हे एक मी तुम्हाला सांगितलं, जे आर्ट आपण सिलेक्ट केलेलं आहे त्यासाठी हा फॉईल पेपर लागणार आहे। ओके, आणि ओव्हरऑल मी तुम्हाला ह्या गोष्टीही इन्फॉर्म करतेच व्हिडिओमध्ये, काय काय आपल्याला कसं कसं लागणार आहे ते। ठीक आहे, हॅलो, तर ही माझी फ्रेंड आहे रिदा। ओके, आज आपण हिच्यावर नेल आर्ट करणार आहोत। तिचे नेल्स तुम्ही बघा, एक मिनिट कॅमेराजवळ, किती छोटे हिचे नेल्स आहेत। तर आपण हिला प्रेसॉन्स करणार आहोत। ओके, हिचे नेल्स अगदी छोटे आहेत, नेल बेड म्हणतात, आपण नेल्स बोलायचं नाही, हे आपण जेव्हा करणार त्याला ह्याला नेल बेड म्हणायचं असतं। आणि आज आपण व्हिडिओ स्टार्ट करायला घेणार आहोत। आधी तुम्हाला मी माझी मॉडेल दाखवली, तिचे हात दाखवले, एकदा परत शो कर। हे बघा, हे असे आहेत, आपण बिफोर आफ्टर फोटो पण घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला आयडिया येईल की कसे हात दिसायचे आणि आता कसे दिसणार आहे, तिच्या हातला किती छान लुक येणार आहे। सो फंक्शन वाईज तुम्ही नेल आर्ट करू शकता आणि अगदी कमी किमतीत आणि अगदीच सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण लास्ट पर्यंत बघा, चला। हॅलो, तर सर्वप्रथम तुम्ही नेल्स बघायचे आहेत, क्लायंटचे नेल्स कसे आहेत, नेल बेड कसं आहे, कुठे जखम वगैरे आहे का, किंवा काहीही जर तुम्हाला डाऊट असेल कोणत्याही नेलच्या बाबतीत ते क्लिअर करायचं आहे क्लायंटशी, की हे छोटं आहे, हे मोठं आहे, ते कट झालेलं आहे, असं सगळं त्यांच्याशी आधीच क्लिअर करायचं आहे। त्यानंतर क्युटिकल पुशरने प्रत्येक नेल पुश करायचा आहे, म्हणजे क्युटिकल पुश करायचं आहे, क्युटिकल मागच्या साईडला ढकलायचं आहे, जेणेकरून ते रिमूव्ह करताना आपल्याला सोपं जाईल। अशा पद्धतीने ते क्युटिकल आपल्याला पुश करायचं आहे आणि नीट
व्यवस्थित क्युटिकल पुश झाल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस सुरू करायची आहे. एकही नेल सोडायचा नाही आहे. त्यामुळे क्युटिकल हे व्यवस्थित पुश झालंच पाहिजे, जेणेकरून आपल्याला क्युटिकल कट करताना प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यानंतर आपलं डस्टिंग ब्रशने ते प्रॉपर क्लीन करून घ्यायचं आहे. मग क्युटिकल कटर घ्यायचा आहे. अशा पद्धतीने क्युटिकल कटरचा टोपण वरचं काढायचं आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर ते प्रॉपर ॲप्लिकेट करण्याच्या आधी तुम्हाला ते व्यवस्थितरित्या हँडल करायचं आहे. म्हणजे तुम्ही बघा मी कोणत्या दिशेने पकडलेलं आहे. हे बघा, जे ओपन साईड आहे ती बाहेरच्या साईडला पकडायची आहे, तुम्ही बघू शकता. ओके, आणि थोडं हात लांबच्या साईडला ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला ग्रीप चांगली भेटते. जवळ अगदी तुम्ही पकडला तर ग्रीप भेटणार नाही आणि आपल्या हाताच्या काळोखामुळे आपल्याला क्युटिकल दिसणारही नाही आहे, त्यामुळे कट होऊ शकतो. अशा पद्धतीचा एक धागा निघतो, म्हणजेच त्याला क्युटिकल म्हणतात. आणि अशा व्यवस्थितरित्या पूर्ण क्युटिकल कट करून घ्यायचं आहे. त्याने काय होतं, त्याला ड्राय मॅनिक्युअरही म्हणतात. त्याने काय होतं, आपले नेल्सची स्पेस आहे तो वाढला जातो. क्युटिकल पुश झाल्यामुळे ॲप्लिकेशनही छान होतं आणि त्यामुळे आपल्याला व्यवस्थित ॲप्लिकेशन करायला मिळाल्यामुळे आपले नेल्स जे आपण स्टिक करणार आहोत त्याचं लाईफही छान राहतं. ओके, त्याच्यानंतर क्युटिकल कट केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम घ्यायचे आहेत नेल, म्हणजे आर्टिफिशियल टिप्स घ्यायचे आहेत आणि ते आपल्या नखांच्या साईजनुसार सिलेक्ट करायचे आहेत. 0 पासून 10 नंबरपर्यंत आपल्याला इथे नेल्स मिळणार आहेत. काही ठिकाणी 12ही असतात, काही ठिकाणी 11ही असतात, त्यामुळे टेन्शन नाही, तिथे नंबर्स लिहिलेले असतात. सो त्या पद्धतीने आपल्याला नेल्स सिलेक्ट करायचे आहेत. करंगळीपासून सुरुवात करायची आहे, जेणेकरून सोपं जातं. मी हे 5 नेल्स हिच्या बोटासाठी, रिदाच्या बोटांसाठी सिलेक्ट केलेले आहेत. थोडेफार जर त्याचा बेट मोठा असेल तो बफरने तुम्ही बफ करू शकता. त्यानंतर आपल्याला नेल ॲप्लिकेशन करायच्या आधी नेल बफ करायचं आहे, म्हणजे ते नखं चिटकवण्याच्या आधी आपल्याला तुमचं ओरिजिनल जे नेल आहे ते बफ करून घ्यायचं आहे. कारण की त्याचा सरफेस जर आपण तसाच गुळगुळीत ठेवला तर नेल स्टिक होणार नाही व्यवस्थित. त्यासाठी आपल्याला नेल बफ करून घेणं कंपल्सरी आहे. जर तुम्ही नेल बफ नाही केलात तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. इवन मीन्स तुमचा नेल प्रॉपर स्टिक होणार नाही. अशा पद्धतीची आपण डिझाईन करणार आहोत. सॉरी मध्ये जर मी फंबल होत असेल तर, पण समजून घ्या. आणि अशा पद्धतीची आज आपण डिझाईन करणार आहोत. मी मुद्दामून मध्ये तुम्हाला दाखवलं जेणेकरून तुमचा इंटरेस्ट अजून वाढेल, म्हणून मी हे आर्ट तुम्हालाच दाखवणार आहे. ठीक आहे, सो एक नेल झालेला आहे, म्हणजे एक हँड झालेला आहे आणि ह्या हँडचं बाकी आहे. सो ह्या हँडला आपण कसं करणार आहोत ते पुढच्या प्रोसेसमध्ये आपल्याला कंटिन्यू बघायचं आहे. ठीक आहे, मी हा हाताचे नेल्स सिलेक्ट करते, जे आपल्याला ह्या नेल्स आपल्याला प्रॉपर लागणार आहेत त्याप्रमाणे मी प्रॉपर शेप देऊन रेडी ठेवते. मग असे नेल्स मी आधीच रेडी ठेवलेले, व्हिडिओ करायच्या आधीच मी रेडी करून ठेवलेले. आता हे मी तुमच्या समोर प्रॉपर बफ करते आहे. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने बफ करायचे आहेत ते. ओके, ही करंगळीसाठी मी नेल सिलेक्ट केलेला आहे. हा जरा 1 नंबर वर आहे, त्यामुळे मी साईडने थोडं बफ करते, जेणेकरून ते तिच्या नेलवर प्रॉपर स्टिक होईल, प्रॉपर बसेल, त्या मापात बसेल. ह्या कारणास्तव मी हा नेल प्रॉपर साईडने बफ करून घेते. त्याच्यानंतर आता आपल्याला सर्वप्रथम आपले नेल्स रेडी ठेवायचे आहेत. आता ते रेडी करण्यासाठी किंवा आपल्या नखांची काळजी घेण्यासाठी काय काय वापरायचं आहे ते बघा. सो मी हे डिहायड्रेटर वापरलं आहे, जेणेकरून तुमचे नखांना थोडा सुदिंग इफेक्ट मिळेल आणि तुमच्या नखातलं जे मॉइश्चर आहे ते निघून जाईल. त्यासाठी मी डिहायड्रेटर आणि प्री बॉन्ड म्हणजे बॉन्ड इन द सेन्स की थोडंसं स्टिक. ओके, तुमचं नेल जो ग्लू आहे तो प्रॉपर स्टिक होण्यासाठी प्री बॉन्ड यूज करायचा आहे. ओके, मी नेल घेतलेला आहे, त्याच्यावर एकच थेंब ग्लू टाकलेला आहे. 401 नावाचा हा ग्लू आहे. ओके, आणि मी अशा पद्धतीने एक थेंब ह्या नेलवर घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी नख वर खाली करून तो स्प्रेड केलेला आहे. ऑलमोस्ट जेवढा आपला नेल बेड आहे अंदाजे तुम्हाला ते हळूहळू येणार आहे. आणि मी प्रॉपर त्यांचं बोट, क्लायंटचं बोट हातात घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने स्टिक केलेलं आहे. ओके, तुम्ही बघू शकता. आणि अशा वरच्या दिशेने धरलेला आहे, जेणेकरून जो ग्लू आहे तो खालती उतरेल. एक्स्ट्रा ग्लू असेल तो थोडासा खालती उतरेल. सर्व नेल्स मी स्टिक करून घेतलेले आहे.
बंद करायच्या आधी असं प्रॉपर तुम्ही टिश्यूने क्लीन करा आणि मगच झाकण लावा, नाहीतर ते चिकटतं. ओके, त्याच्यानंतर घेतलेला आहे आपला टिप कटर. ओके, त्याची ब्लेडची जी जागा आहे ती बाहेरच्या साईडला ठेवायची आहे. आतल्या साईडला ठेवली तर तुमचं नेल कट होऊ शकतं, स्किन कट होऊ शकते. त्यामुळे ब्लेडची जी जागा आहे ती बाहेरच्या साईडला ठेवायची आहे आणि नखांची जी साईड आहे ती आतल्या साईडला. आणि अशा पद्धतीने ते नख आपल्याला पकडायचं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर हे अशा पद्धतीने नख आपण तुमच्या लेंथनुसार कट करायचं आहे. ओके, तुम्ही बघू शकता माझ्या हातात अगदीच नेल आलेला आहे. अशा पद्धतीने सगळी नखं तुम्हाला व्यवस्थित कट करायची आहेत. त्याची लेंथ आधीच तुम्ही बघून ठेवा. तुमच्या दुसऱ्या हाताची नखांची साईज किती आहे तो एक अंदाज तुमच्या डोक्यात असला पाहिजे. स्टार्टिंगला थोडं होणार, मागे पुढे होतं, पण ते हळूहळू तुमची प्रॅक्टिसने तुम्हाला ते वाढत जातं. ओके, आता बघा मी तुम्हाला बोट आहे जे नख आहे ते पकडलेलं नाही आणि असंच नख उडवलं. तुम्ही बघितलं कसं उडालं. ते नख उडून क्लायंटच्या तोंडावर जाऊ शकतं, तोंडात जाऊ शकतं, कधी कधी डोळ्यात लागतं. त्यामुळे नख हे कट करताना, नेल हे कट करताना प्रॉपर ते पकडलं गेलंच पाहिजे, ह्याची काळजी घ्या. नखांची साईज तुम्ही बाजूच्या म्हणजे दुसऱ्या हाताच्या साईजप्रमाणे चेक करून घ्या. ओके, त्याच्यानंतर मी प्रॉपर नखांना शेप दिलेला आहे. मी ह्याच्यामध्ये राऊंड शेप घेतलेला आहे आणि राऊंड शेप त्यांना दिलेला आहे कारण की माझ्या क्लायंटला राऊंड शेप हवा होता. त्याच्यानंतर बफ करून झाल्यानंतर, कट करून झाल्यानंतर आणि शेप देऊन झाल्यानंतर मी डस्टिंग ब्रशने सगळं डस्ट केलेलं आहे. आता मला प्रॉपर बफिंग करायचं आहे. तुम्ही बघू शकता आता मी नख पूर्ण म्हणजे नेल आहे ते पूर्ण बफ करणार आहे. त्याचा सरफेस मी गुळगुळीत ठेवणार नाहीये. जर मी तो सरफेस गुळगुळीत ठेवला, जर ते नख मी गुळगुळीत ठेवलं तर त्याच्यावर माझी नेलपेंट ॲप्लिकेशन होणार नाही. ती अगदी सेलोटेप सारखी निघून जाणार अगदीच काही तासातच. त्यामुळे मला हा नख, कोणतंही नख तुम्हाला प्रॉपर बफिंग करायचं आहे. ठीक आहे, मी बफ केलेलं आहे आणि दुसरं नख मी बफिंग करायला घेतलेलं आहे. सगळी नखं बफ करून झाल्यानंतर मी ते परत डस्टिंग ब्रशने क्लीन केलेलं आहे कारण की बारीक बारीक पार्टिकल्स तुमच्या हातावर, क्लायंटच्या हातावर असतात आणि त्यामुळे तो नंतर जाऊन प्रॉब्लेम होतो नेलपेंट ॲप्लिकेशन करताना. त्यामुळे डस्टिंग ब्रश इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे ही प्रोसेस आणि ह्याला म्हणतात सॉफ्ट बफिंग. ही पण खूप इम्पॉर्टंट आहे कारण की हार्ड बफ करताना कुठे कुठे जाडसर राहिलेलं असतं. ते सरफेस व्यवस्थित क्लीन होण्यासाठी सॉफ्ट बफ केलंच पाहिजे आणि नखांच्या वरच्या साईडने ही बफ करा जेणेकरून नखं धारदार राहिली तर ती तुम्हाला किंवा कोणालाही लागणार नाहीत. ह्यासाठी सॉफ्ट बफने वरची साईडही बफिंग करून घ्या. त्याच्यानंतर वापरणार आहे मी हे शिल्डचं आपलं काय म्हणतात त्याला टॉप कोट, एक्स्ट्रीमली सॉरी, बेस कोट. ओके, आता मी वापरला आहे बेस कोट. ओके, पूर्ण नखांना बेस कोट अगदीच हलक्या थिन लेअरने वापरायचं आहे जेणेकरून तुम्हाला त्याचं जाडसरपणा दिसता कामा नाही नेलपेंटच्या 2-3 कोट नंतर. ओके, त्याच्यानंतर 60 सेकंडवर मी ते क्युअर केलेलं आहे. मग घेतला आहे मी शिल्डचा हा शेड, नेव्ही ब्लू कलरचा हा शेड आहे. खूप सुंदर शेड आहे आणि हे प्रोडक्ट ॲमेझॉनवरही अवेलेबल आहेत, मेशोवरही आहेत. आता काही गोष्टी आहेत, जे प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट घेण्यापेक्षा तुम्ही इक्विपमेंट मेशोवरून घेताय फाईन, पण प्रोडक्ट तुम्ही ॲमेझॉन किंवा ब्युटी सेंटरमधूनच घ्या. ते ओरिजिनल येण्याची शक्यता जास्ती असते त्यामुळे. ओके, आता मी जे रिंग फिंगर आहे आणि त्याच्या साईडचं फिंगर आहे ते मी व्हाईट कलरने पेंट करणार आहे आणि बाकी हे जे 3 फिंगर आहेत, जे अंगठा, त्याच्या बाजूचा आणि करंगळी, हे नेव्ही ब्लूने पेंट करणार आहे. तुम्ही बघू शकता मी अगदीच कमी क्वांटिटी घेते आणि त्याने प्रॉपर नेलपेंट अप्लाय करते आहे. अगदी थिन लेअर घ्यायचं आहे कारण की तुम्हाला समजेलच आता किती कोट येणार आहे. त्यामुळे आपलं नख असं बटबटीत दिसू नये त्यामुळे अगदी हलका हातानेच नेलपेंट अप्लाय करायचं आहे. तुम्ही बघू शकता मी रिंग फिंगरला व्हाईट कलरची नेलपेंट अप्लाय केलेली आहे. ती पण अगदी हलक्या हाताने पातळ असा लेअर मी लावून घेतलेला आहे आणि त्याच्या बाजूच्या बोटालाही मी सेम तोच शेड आणि तेवढीच पातळ नेलपेंट अप्लाय केलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता की किती छान ॲप्लिकेशन होते ह्या नेलपेंटचं. खूप सुंदर असतात जेल पॉलिश आणि खूप छान आणि खूप शाईन असते त्याला. शिल्डचे प्रोडक्ट खूप सुंदर आहेत. त्याच्यानंतर मला स्पॉन्सरचेही आवडले पण मी शिल्डचेही यूज करते कारण की ते अफोर्डेबल पण आहेत आणि खूप जास्ती छान आहेत. ओके, आता आपण आर्ट सुरू करणार आहोत. त्यासाठी मी पॅलेट घेतलेला आहे, ब्लूमिंग जेल घेतलेला आहे, सिल्वर नेलपेंट घेतलेली आहे, ब्लू नेलपेंट
जी आपण घेतलेली आहे, जी ॲप्लिकेशन केलेली आहे ते दोन्हीच शेड मी घेतलेले आहे. सिल्वर नेल पेंट आपण एक्स्ट्रा ॲड करणार आहोत. ओके, सो टूल्समध्ये आहे माझ्याकडे एक 0 नंबरचा ब्रश आणि ब्लू स्टिक. ठीक आहे, आणि नेल पेंट दोन्ही नेल पेंट मी पॅलेटवर थोड्या थोड्या क्वांटिटीने काढलेले आहेत, कारण की आपला आर्ट त्यासाठीच यूज होणार आहे. ओके, सो पहिला मी नेल्सवर ब्लूमिंग जेल, जो ब्लूमिंग पॉलिश आहे ते अप्लाय करणार आहे. अगदी पातळ लेअर, बिलकुल बटबटीत घेऊ नका, जास्त क्वांटिटीने घेऊ नका, कारण की ते ब्लूमिंग जेल आहे. कोणताही ड्रॉप तुम्ही नेल पेंटचा टाकला तर तो खूप जास्ती प्रमाणात स्प्रेड होणार, त्यामुळे हलक्या हाताने अगदी थिन लेअर तुम्ही ब्लूमिंग जेलचा लावा. जर तुम्ही असं विचार असेल जास्ती क्वांटिटी घेतली तर माझं जास्ती आर्ट छान होईल, तर नाही, बिलकुल नाही, असं नाही आहे. तर तुम्ही ते खूप कमी प्रमाणात घ्या. मी बोल्ड बीचं हे ब्लूमिंग जेल वापरलेलं आहे, खूप छान आहे. मी ते ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेलं आहे. सो मी अशा पद्धतीने एक क्रॉस लाईनमध्ये डॉट टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकता. ओके, जेणेकरून ते स्प्रेड होणार आहेत नॅचरली. त्याला मला काहीही करायचं नाही आहे, फक्त मी एक एक ड्रॉप टाकत गेली आहे. जशी तुम्हाला कर्व हवा आहे त्या कर्वप्रमाणे तुम्ही हे डॉट टाकायचे आहेत आणि ते नॅचरली स्प्रेड होणार आहेत बिकॉज ऑफ ब्लूमिंग जेलमुळे. ओके, आणि तीच ब्लू स्टिकने मी मधून एक लाईन खेचलेली आहे आणि मी खूप क्विक लगेचच ब्रश उचलून त्याच्यावर सिल्वर लाईन ही खेचली आहे, जेणेकरून माझं ते ब्लूमिंग जेलचं जे आर्ट आहे ते स्प्रेड होऊ नये. आणि 60 सेकंदवर मी ते क्युअर केलेलं आहे. तुम्ही बघू शकता मी 60 सेकंडवर ते क्युअर करते आणि त्यासाठी थोडा वेट करावा लागणार आहे. आणि 60 सेकंद पूर्ण झाल्यानंतर आपण दुसरं फिंगर घेणार आहोत आर्ट करण्यासाठी. सो नेक्स्ट फिंगर ही आपण घ्यायचं आहे. त्याआधी तुम्ही आर्ट बघा कसं झालेलं आहे, किती छान दिसतंय, किती इंटरेस्टिंग आहे. ओके, दुसरंही फिंगर रेडी आहे, दोन्ही फिंगर झालेली आहेत आणि खूप सुंदर असा हा एक छान फ्लावर रेडी झालेला आहे आणि खूप सुंदर आर्ट आहे, ट्रेंडिंग आर्ट आहे. सो मी नेक्स्ट वापरला आहे लास्ट कोट, ह्याला म्हणतात टॉप कोट. ह्याने तुमची नेल पेंट प्रॉपर क्युअर होणार आहे. जर तुम्ही आता नेल पेंटला हात लावला तर ते हलक्या प्रमाणात स्टिकी लागणार आहे, त्यामुळे टॉप कोट लावल्यानंतर ही प्रॉपर क्युअर होते. तुम्ही कसेही हात कसेही यूज करू शकता, नेलपेंट जाण्याची भीती नाही आहे. सो 60 सेकंड असे करून मी 2 मिनटं ही नेलपेंट सुकवणार आहे आणि त्याच्यानंतर स्वतःच्याच हाताने मी कॉन्फिडेंटली हात नेलपेंटवर फिरवणार आहे, जेणेकरून कुठे स्टिकी वगैरे राहिलं असेल तर पटकन 30 सेकंडवर क्युअर करण्यासाठी. पण 2 मिनिटात ते क्युअर होतंच, त्यात काही प्रश्नच नाही आहे. तुम्ही बघू शकता नेलपेंट क्युअर झालेली आहे. सो क्युटिकल कट करताना किंवा बफिंग करताना जर आपलं कुठे नेल कट झालं असेल, क्युटिकल कट झाला असेल किंवा जर तुमच्या नखाच्या बाजूची स्किन आहे ती जळजळत असेल तर ह्यासाठी हे क्युटिकल ऑइल वापरायचं आहे, जेणेकरून आपली साईडची स्किन थोडी नॉर्मल होते, त्याला एक नरिशमेंट मिळतं. त्यामुळे हे क्युटिकल ऑइल आपल्याला अप्लाय करायचं आहे आणि मस्ट आहे, कारण की एक छान प्रोफेशनल जर तुम्ही नेल आर्टिस्ट आहात किंवा जर तुम्हाला प्रोफेशनली काम करायचं आहे तर हे अप्लाय नक्की करा. अशा पद्धतीने मी ते क्युटिकलला अप्लाय केलेलं आहे आणि एक लाईटली मसाज तुम्ही तुमच्या क्लायंटला देऊ शकता. इवन जर तुम्ही प्रोफेशनली जर पैसे घेताय क्लायंटकडून जास्ती आणि तुम्हाला जर पे करताय तर तुम्ही एवढा हाताला म्हणजे तुमच्या प्रॉपर जेवढी मशीनमध्ये हात जाणार आहे त्या मशीनमध्ये हात जाणार तो सरफेस आहे तो एवढा एरिया त्याला तुम्ही सनस्क्रीनही वापरू शकता. ओके, अशा पद्धतीने हे आर्ट रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल, माझं चॅनल आवडलं असेल, माझी इन्फॉर्मेशन आवडली असेल तर माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.